होते तेव्हा माणसांची चिंता संपते, चिंतन होत. ती चिंता जर माणसाला असेल तर चिंतन सुरू होतं. प्रापंचिक वस्तूंची प्राप्त करण्याची जे उपाय शोधतात त्याला चिंता म्हणतात, आणि आत्मशोधनासाठी आणि प्राप्तीसाठी जे उपाय शोधतो त्याला चिंतन म्हणतात. एवढंच फरक आहे दोघांमध्ये, चिंता आणि चिंतन, दोघांमध्ये एवढं फरक आहे. माणूस या सर्व चिंता करता करता यांचंही काहीतरी करावं, आत्म्याचंही करावं, की मी कोणामुळे पाहतो, कोणामुळे ऐकतो, कोणामुळे बोलतो, कोणामुळे बसतो, कोणामुळे उठतो, आणि माझ्यासारखेच इतरही बसतात, इतरही उठतात, इतरही जातात येतात. एखादी जीव असा पुढे सरकतो तर कोणाच्या प्रेरणेने सरकत असेल. एखादा बी लावले तर जमिनीतनं उगवून वर येते, हे कोणाच्या प्रेरणेने उगवून येत असेल. एखादा झाड मोठं होऊन फूल देऊन फळं देत असेल, आणि त्या फळांमध्ये रुची निर्माण करणारे कोण असतील बरं? कोणामुळे हे सर्वही होत असेल? याची चिंता ज्या माणसाला लागते ना, त्या माणसाला निश्चितच मुक्ती किंवा मोक्ष म्हणतो ना, ते हाताला लागतेच. याचं चिंतन जो करतो त्या चिंतनाला फळ म्हणजेच आनंद असतो, मोक्ष असतो. आणि हे नुसतं चिंता करून चालणार नाही, याच्याकरता उपाय शोधायला पाहिजे. की या गोष्टींचा, या चिंतेला जर उपाय शोधून काढायचं म्हटलं, शोधून काढला तर तो माणूस दुःखी नाही राहणार. तो माणूस उत्तम तत्वज्ञानी बनेल, दार्शनिक बनेल, दार्शनिक बनेल. माझी यंत्र चालवणारा कोण आहे? परमात्मा. आणि कुठे आहे तो, कसा आहे, याचा शोध घ्यायला जो जाईल त्याला कळेल मी शोध ज्याचा घेतोय तो माझ्यापेक्षा वेगळा नाहीये. घेणारा ज्याचा शोध घेतो तो आणि जो शोध घेतो तो, हे दोन वेगळे नाहीये. आणि मीच तो आहे पण मला माहित नाही, असं त्याला कधीतरी अनुभवाला येईल. किंवा हे पाहण्याची संस्कार मनाला जसं होत जातील, संस्कार जसं मनाला होत जातील तसं त्याला हे कळत जाईल. या मनाला जर कुठल्याही प्रकारचे आम्ही संस्कारच नाही दिले, जीवनाला काही अर्थच राहत नाही. संस्कारच नाही दिले तर जीवनाला अर्थच राहत नाही. प्रपंचात ज्या ज्या वस्तू संस्कारित होतात त्या वस्तूंना मूल्य प्राप्त होत असतं. ज्या वस्तूंना संस्कार नाही आहे ना, त्या वस्तू फार कनिष्ठ किमतीचे ठरतात, अत्यंत कनिष्ठ किमतीचे ठरतात. माती हे असेच मूठभर माती दिले तर त्या मातीला 2 पैसे सुद्धा मिळणार नाही. या मातीला जरा पाणी घालून त्याला एक आकार देऊन जर भाजून ठेवला, सुकून ठेवला, तरी सुद्धा त्याचा किंमत वाढते. लाकडाची एक तुंडकं कोणतरी आणून दिलं तर त्याला 2 रुपये नाही, 2 पैसे सुद्धा कोण देणार नाही. पण त्या लाकडाला जर आकार जर दिली गेली तर लाकडाचा किंमत लाखाचा सुद्धा होऊ शकतो. किंमत लाकडाला नाहीये, दिलेले संस्कारांना किंमत असते. लोखंडाचा गोळा कोणतरी पट्टी एक आणून दिली माझ्या हातात, त्याला 2 रुपये सुद्धा किंमत नाही होणार. पण त्याला जर आपण आकार दिले, भले त्याला विळ्याची आकार दिली, कुऱ्हाडीची आकार दिली, दाबणाची आकार दिली, कोयत्याची आकार दिली, एका बुट्टीची आकार दिली, कशाचेही आकार दिली, तर त्याला किंमत असतो, किंमत वाढतो त्याची. दूध आणून आमच्या हातात दिले तर दुधाला किंमत नाही, 25 रुपयाची किंमत होईल त्याचा. त्याला नुसतं चुलीवर तापून जरा विरजण लावले तर ते 50 रुपयाचे होते. दही महाग आहे दुधापेक्षा. आणि दही नुसतं न देता दही मंथन करून जर लोणी काढला तर ते 150 रुपये किलो होते. आणि लोणीचं जर तूप केला तर त्याच्यापेक्षाही किंमत होते. आणि त्या तुपात अन्य पदार्थ जर तळला तर त्याच्यापेक्षाही ते किमतीचे ठरतात. जितकी प्रोसेस वाढत जातो, संस्कार जितकी वाढत जातील त्या वस्तूवर, तशी त्या वस्तूची किंमत वाढत जाते. साधी गहू आणून दिला तर 15-20 रुपये किंमत होईल. गहू जर भरडून एक छान पैकी पिशवीत घालून दिली तर 40 रुपये होते. आणि त्याला मळून तळून
जर दिला तर त्याची किंमत 100-150 रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकते. जितकं संस्कार होईल तितकं त्याची किंमत वाढत जाते. कच्ची केळी एक आणून दिले तर होईल 2 रुपये किंमत होईल. साली काढून त्याचे तुकडे करून सुकवून तळून जर पिशवी भरला तर त्याची किंमत 10 रुपये होईल. मिरची आणून दिली कोणतरी, 5 रुपयाला पावशेर मिरची मिळतात ओली. त्या मिरचीला थोडस तेल, जिरे, मोहरी आणि थोडासा मीठ लावला, लोणचं झालं तर त्याची किंमत 5 रुपयाच्या मिरचीची किंमत 25 रुपये होऊ शकतं. का? संस्कार झाले त्याच्यावर. तद्वतच दगड आहे, असं दगड एक आणून दिला तर त्याला किंमत नसतो. त्या दगडात नाही एक कुठलं तरी आकार तयार झाला, एक मूर्ती तयार झाली तर दगडाची किंमत कैक रुपयांमध्ये होऊ शकते. तद्वतच केवळ निर्जीव वस्तूला संस्कार दिले तर एवढं होऊ शकतं, तर सजीव वस्तूला संस्कार दिले तर का नाही होणार? संस्कार करणारा जो असतो ना त्याला गुरु म्हणतात. गुरु, संस्कार करणाऱ्या व्यक्तीला गुरु म्हणतात. निर्जीव वस्तूंनाही संस्कार करता येतो, सजीव वस्तूंनाही, सजीव जीवांनाही संस्कार करता येतो, सजीवालाही संस्कार करता येतो. नाही का करता येणार? माकड असतो, माकडाला संस्कार करतात. माकड त्याचाही पोट भरते, जो संस्कार केलाय त्याचाही पोट भरते. त्याला काही गोष्टी शिकवले. माकड म्हणजे झाडावरच उडी मारतो असं बऱ्याच लोकांना वाटते. नाहीये. माकड म्हणजे 2 कुटुंब सांभाळणारा सुद्धा ठरू शकतो. त्याला चांगले संस्कार दिले, मस्तपैकी संस्कार देतात. बघा तुम्ही, अत्यंत कठीण ठिकाणी जाऊन एक वस्तू देऊन यायची संस्कार देतात. उंच ठिकाणी जाऊन वस्तू देऊन परत येऊ शकतो. बॉर्डर एरियामध्ये, सीमा भागात मिलिटरीने काही माकडांना ट्रेनिंग दिलेले, बरोबर ते जाणार, वस्तू देऊन परत येणार, कारण त्या ठिकाणी माणूस तडू शकत नाही. येतात ते संस्कारच दिलेले. काही लोक मुंबई सारख्या शहरात माकडांना ट्रेनिंग दिलाय, कोणाचा पर्स उचलायचा कसं, पैसे काढायचं कसं, बिनकष्टाचा पैसे कसं मिळवायचं म्हणून माकडं तयार केलेत लोक. म्हणजे माकडाला संस्कार दिले तर माकड चोरी पण करतंय. तसं अत्यंत चंचल प्राणी पण संस्कार दिले तर हे करते. कुत्रे, कुत्र्यांना संस्कार दिले. कुत्रे एरवी आपले घर आणि आपलं मालक एवढंच राहणारा कुत्रा, याला पोलीस डिपार्टमेंट आणि आमची मिलिटरीने ट्रेनिंग दिलेले. चोराला हुडकून काढतात, चोरी झालेली वस्तू शोधून काढतात, त्यानंतर दारुगोळा शोधून काढण्याची ट्रेनिंग त्यांना दिली गेलेली आहे. भरपूर काही ट्रेनिंग दिली गेलेली, आणि त्यांना दिली गेलेली ट्रेनिंग इतकं परफेक्ट आहे ना, ते कधीही चुकीचे काम करत नाही. एखादा मुख्यमंत्री, पंतप्रधान येतात म्हटलं तर या स्टेज 4 माणसं येऊन जरी चेक करून गेले, तपासण्या करून गेले तरी विश्वास नाही. शेवटी कुत्र्याने येऊन सांगायला पाहिजे इथे काही नाहीये, तेव्हाच ओके. म्हणजे माणसापेक्षाही ते सरस ठरतात कधी कधी. नाही, श्वान पथक येऊन गेले का तिथे, येऊन गेले मग ओके. का? माणसं पैसे खाऊन काही करतील, पण कुत्रे काय पैसे खात नाही, त्यामुळे त्यांच्यावर गॅरंटी. आणि प्राण्यांना एकदा केलेले संस्कार सहसा ते विसरत नाही कधी. माणूस सकाळी संस्कार केले तर संध्याकाळपर्यंत काय करेल गॅरंटी नाही. म्हणजे सजीव प्राण्यांवर संस्कार केले तर किती. एक हत्ती, हत्तीला संस्कार केले तर इतकं कठीण अवघड जाग्यातनं आणि जंगलातनं एक सामान आपण बाहेरच आणू शकत नाही, ती सामान बाहेर आणतो. दुसऱ्या 4 हत्तींचं मर्दन करायचं म्हटलं तर ज्याला प्रशिक्षित केलेले हत्ती, संस्कारित हत्ती, तो 4 अत्यंत उद्धट हत्तींना सुद्धा मर्दन करून नरम करू शकतो. खूप काय काम करू शकतो हत्ती. असे अनेक प्राणी आहेत आमच्या जगात. मी परवाच हुबळीला गेलो होतो, तिथे एक बैलजोडी बघितली. त्या बैलजोडी अशा आहेत ना, जमिनीत त्यांच्या खांद्यावरचं जो मातीत पुरून ठेवतात, मी तुम्हाला दाखवेन सुद्धा शिडी कधी तर, पुरून ठेवतात. पुरून ठेवल्यानंतर त्या बैलांची पूजा करून नारळ वाढवून हो म्हटल्याबरोबर ते बैल जो असतो ना त्याला शोधायला सुरू करतात. शोधून दोन्ही बैल त्या मातीत पुरलेले जूग खांद्यावर घेतात आणि खांद्याला काही न बांधता, साप्तगिप्त असतात ना ते, काही न बांधता आपण सांगाल तिथे बैलगाडी घेऊन जाऊ शकतात आणि अवत दिवसभर ओढतात, काही न बांधता. आहेत की नाही शाणे बैल. एवढंच नाही तर बैलांचा मालक आहे पैलवान, तो दंडवत घालतोय गावात देवाला. आम्ही घालतो असं दंडवत नाही घालत मोकळं. 1 क्विंटलची धान्याची पोती पाठीवर घेऊन घरापासून देवळापर्यंत दंडवत घालत जातो. काय ताकददार असेल माणूस.
प्रॅक्टिसच केलाय तेवढा, संस्कारच झाले. नुसतं एकटंच नाही घालत, त्याची 2 बैल आहेत, त्या दोन्ही बैल एक या बाजूला ठेवतो, एक या बाजूला ठेवतो. हा वाकला की ते बैलही वाकतात, हा दंडवत घातला की बैलही असं दंडवत घालतात, हा उठला की बैल उठतात. आहेत की नाही शाणे बैल? आमच्या घरातली उद्धट पोरं वाक्यानं आई बाबांना नमस्कार करायला, पण बैल दंडवत घालतात तिथे. कशाचा परिणाम? ज्याला आपण निर्बुद्ध म्हणतो त्यांना सुद्धा संस्कार केले तर तेही असे होऊ शकतात. निर्बुद्ध प्राण्यांना संस्कार केले तर इतकं छान वागतात, बुद्धिमान माणसाला संस्कार केले तर का नाही होणार माणूस? का नाही होणार? म्हणून माणसालाही संस्काराची गरज आहे. माणसालाही संस्काराची गरज आहे. कशाची संस्काराची गरज आहे? माणसाला वैचारिक संस्कारांची आणि आचारिक संस्कारांची गरज आहे. आचार आणि विचार माणसांचे बदलायला पाहिजे ना, त्याकरता संस्कार माणसांच्या मनात. म्हणून संस्कार करणारे कोण आहेत? माणसाला कोण संस्कार करणार? जे संस्कार करतील त्यांना गुरु म्हणतात, करून घेतात त्यांना शिष्य म्हणतात. संस्कार करणारे कोणी असतील? आई प्रथम गुरु आहे, वडील प्रथम गुरु आहे. वेगवेगळे उद्योग व्यवसाय करतो, उद्योग व्यवसाय करत असताना ज्यांच्याकडून जे काय ग्रहण करतो ते आमचे उद्योग व्यवसायातले गुरु आहेत. भाकरी भाजायला मला आईने शिकवले, भाजी करायला आईने शिकवली, आई गुरु आहे त्यातले. मला सुतारकी, सोनारकी, लोहारकी, कुंभारकी करायला घरातल्याने शिकवले असतील, भले बाहेरच्याने शिकवले, ज्यांनी शिकवले ते आपले उद्योग व्यवसायातले गुरु आहेत. जसे हे सर्वही शिकवतात बाहेरची कामं करण्याकरता, तसे आत्मज्ञानाची सुद्धा संस्कार देणारा कोणतरी असतो ना, त्यांना सद्गुरु म्हणतात. विद्येची संस्कार, कलेचे संस्कार देतो तो गुरु, सद्विद्येचे संस्कार देतो तो सद्गुरु. गुरु अनंत आहेत आमच्या जीवनात, पण सद्गुरु एकच असतो. का? आत्मा एकच आहे आणि ती एकच विद्या आहे, तिथे अनेकता नाही आहे. व्यावहारिक लौकिक प्रपंचात अनेको विद्या आहेत, अनेको विद्या अनेकांकडून शिकतो म्हणून गुरु अनेक आहे, पण आत्मज्ञान हे एकच आहे. तो शिकवणाराही एक गुरु असतो, त्यांना सद्गुरु आपण म्हणतो. गुरु संस्कार करतो, जीवभाव काढून टाकून आत्मभाव निर्माण करतो, जीवभाव नष्ट करून आत्मभाव प्रतिष्ठित करतो. जेव्हा माणूस स्वात्म्याला समजला त्यावेळी माणसांची बरीचशी समस्या आपोआप मिळतात. त्यावेळी त्या माणसावर कुठली निर्बंध राहत नाही, त्याची टेन्शन फ्री होत, तो माणूस ताणतणावापासून मुक्त होतो. अन्यथा आपण खूप शिकलो, खूप सावरलो, खूप काय केले, पण ताणतणाव वाढत चालला. मला एक माणूस भेटला होता, वृत्तीने डॉक्टर, खूप मोठा डॉक्टर, अत्यंत गरीब घरात जन्माला आलेली व्यक्ती. कर्मधर्म संयोगाने 10वीत बोर्डात आले, 12वीत सुद्धा बोर्डात आले. मेडिकलला त्यांना ऍडमिशन मिळालं. मेडिकलला ऍडमिशन मिळाल्यानंतर मेडिकल केले. MBBS झाल्यानंतर कर्मधर्म संयोगाने त्यांना MS आर्थोला ऍडमिशन भेटलाय, पोस्ट ग्रॅज्युएशनला. स्नातकोत्तर पदवी, त्याला पदवी करता त्यांना प्रवेश मिळाला आणि MS पण पूर्ण केले त्याने. पुन्हा अमेरिकेत गेले, काही ट्रेनिंग पूर्ण करून भारतात आले. अमेरिकेत भरपूर लोक म्हणत होते इथेच राहावं, नाही माझ्या देशात जाईन, मी काम करेन. काम करायला सुरुवात केला. अत्यंत साधा माणूस, सायकलवर कॉलेजला जात होता. मी बघितले त्या माणसाला जात असताना, त्यांना लहानपणापासूनच पाहत होतो मी. माणूस मोठा झाला आणि नामांकित डॉक्टर झाला. चांगली पत्नी मिळाली, मुलगा झाला. आज त्यांचा मुलगा सुद्धा MS ला अमेरिकेत आहे. पण हा माणूस एका खेड्यातला असाच एका मोठ्या शहरात येऊन राहिलाय. नाव एवढं सांगत नाही. प्रॅक्टिस खूप चांगलं आहे त्यांचा, अपाट पैसा मिळतो. त्या डॉक्टरला माहितच नाही की दर दिवशी किती पैसा येतो आपल्याला, कारण डॉक्टर फक्त उपचार करतात आणि
केस पेपरवर लिहितात एवढे पैसे घेण्यात यावं, तेवढा पैसा तो अकाउंटंट घेतो बाहेर आणि खात्यावर जमा करतो. आणि त्यांच्या शेजारी आपली एक भक्त आहे. त्या डॉक्टरांची बायको आपली जे भक्त मंडळी आहेत त्या मैत्रीण बाईला ती सांगत होती, डॉक्टर आतापर्यंत फारच चांगले वागत होते, हल्ली जरासं फार चिडचिडे झाले, जरा तुमच्या महाराजांना विचार काय करतात का त्यावर. याने सांगितले आमचे महाराज असले काय भानगडी करत नाही. नाही नाही भेटून बघा तरी, मला घेऊन तरी चला एकदा आले ते भेटायला. म्हणाले स्वामीजी आमचे यजमान इतकं सज्जन माणूस, काय सांगावं तुम्हाला, काय करावं असं शिल्लक नाही राहिले. आज 1 नंबरचे ते प्रॅक्टिशनर आहेत शहरात. एवढंच नाही, ऑर्थोपेडिक असोसिएशनचे भारतातले जे असोसिएशन त्याचा चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेले आणि काही काम करायची शिल्लक नाही. आम्हाला पण काय नाही, सगळी सुखात होतो. आणि हल्ली डॉक्टर खूपच प्रत्येक बारीक सारीक गोष्टीला सुद्धा चिडायला लागले आणि सारखं घरात खटके उडतात. आम्हाला काय कमी नाही, खायला कमी नाही, प्यायला कमी नाही. मुलगी एक मोठी होती, ती इंजिनियर झाली आणि तिला लग्न करून दिली. मुलगा आहे ना, आता तो MS करतो, वर्षभरात येईल म्हणाले घरी. पण एवढं आमच्या घरात असताना पण स्वास्थ्य नाही असं झाली आमची अवस्था. काहीतरी उपाय आहे का? आमच्या डॉक्टरना जरासा काउन्सिलिंग करताय का? मी म्हटलं काउन्सिलर नाही आहे. नाही, अध्यात्माची काहीतरी गोष्टी सांगा. अध्यात्माची गोष्टी ऐकलं तर सांगणार ना, नाही ऐकलं तर कसं सांगणार. नाही तुम्ही ऐकवायला पाहिजे काहीतरी करून, ही माझी अपेक्षा आहे. मी म्हटलं ठीक आहे, येतो तुमच्या घरी. त्यांच्या घरी गेलो संध्याकाळी. डॉक्टर घरी आले होते. कोराडी नमस्कार केले डॉक्टरने. असं कळलं ना तुम्हाला? हा वाटत नसतात ते. ठीक आहे, आम्हाला सवय आहे, कोण नमस्कार केला नाही केला आम्हीच म्हणतो आल्यावर नमस्कार डॉक्टर. आम्ही म्हणतोय म्हणून ते नमस्कार म्हणतात, नाहीतर साधूंना नमस्कार म्हणायचं नाही, आधी काही लोक ठरवलेले असतात. आणि असल्यानं आम्ही आधीच नमस्कार करतो, त्यांच्या चालण्यावरच ओळखतो आम्ही. का आपणच म्हणायचं? काय जाणार आहे का? पैसे लागतात त्याला नमस्कार म्हणायला? नमस्कार केला करायला काय पैसे लागतात? कोणी का असे ना, नमस्कार म्हणायलाच पाहिजे. आम्ही म्हणतो म्हणून का होईना, समोरचा म्हणतोय ना नमस्कार, झालं तेवढं तर नमस्कार डॉक्टर. आणि डॉक्टर बसले. बसा डॉक्टर म्हटले. मग डॉक्टरना ओळख करून दिली आणि हे स्वामीजी असं असं कोल्हापूरचे सिद्धगिरी मठावरचे आहेत, असं आहे तसं, त्यांचं एक हॉस्पिटल आहे म्हणे, असं त्यांची पत्नी म्हणाले स्वामीजी हे डॉक्टर सारखे चिडतात हो, यांची जरासा बघा ना म्हणाले. डॉक्टर म्हणाले तसं काय नाही हो, तिची स्वभावच आहे, असंच बडबडत असते, कोणी आले की असं माझी तक्रार करतच असते, असं डॉक्टर म्हणाले. आणि मी डॉक्टरना म्हटलं डॉक्टर कशी काय चालले प्रॅक्टिस? मस्त चालले ना सर. मध्ये मध्ये जर असं चिड येतो का तुम्हाला? हो मला जाणवतो, पण करू काय म्हणाले ते. मला चिड येतो आणि कारण नसताना मी चिडतो, चिडल्यानंतर माझ्या लक्षात येते अरे ज्या मी कारण नसताना चिडलो आणि त्यांना शिव्या दिल्या, हे द्यायला नको होतं, हे नंतर मला कळते, पण आधी होऊनच जाते. मी विचारलं त्यांना कशामुळे असं होतंय? तुमच्या वैद्यकीय शास्त्राप्रमाणे. म्हणाले वैद्यकीय शास्त्राप्रमाणे त्याला काय, मी भरपूर विचार केला, काय सापडत नाही कारण म्हणा. मी म्हटलं त्यांना प्रॅक्टिस व्यवस्थित चालले ना, जर प्रॅक्टिस जर व्यवस्थित नाही चालले तर जर माणसं चिडतात. प्रॅक्टिस काय स्वामीजी, मला नको झालेलं आहे प्रॅक्टिस म्हणाले. नाही पेशंट पैसे देतात ना, पैसे मला पैसे नको झालेत आता म्हणाले. आता यांची समस्या शोधून काढायला पाहिजे ना आधी. पैसे मिळतात ना, व्यवस्थित देतात ना? नाही पेशंट येतात भरपूर, पण पैसे देतात का? हे पैसे भरपूर देतात ना, मी मागतच नाही कोणाकडे, पण लोक पैसे देतात. आणि पेशंट बिन बोलवता इतकं की मला नको झाले प्रॅक्टिस आता बंद करावं म्हणतो, तरी भरपूर माणसं येतात म्हणा. ठीक आहे, तुमच्या आजूबाजूला दुसरे कोणतरी तुमचं न पाहणारे डॉक्टर विक्टर कोण आहेत का व्यवसायातले, ते तुमच्यावर द्वेष वगैरे करणारी वगैरे अशी काय आहेत का? नाही नाही म्हणाले. माझ्यावर इतकी प्रेम करतात या गावातले डॉक्टर, खूपच प्रेम करतात, मला शत्रूच नाही म्हणाले. बर मग असं काय आहे का की तुम्ही सांगितलेली गोष्ट तुमच्या घरातली किंवा ऑफिस मधली दवाखान्यातली कोण ऐकत नाही? असं नाही हो, माझ्या तोंडात येण्यापूर्वी सगळी माणसं उभीच असतात काम करायला. म्हणजे माणसांना राग कधी येतो?
आपण बोलतो आणि कोण नाही ऐकले की चिडचिडपणा येतो. आपल्या शेजारी कोणतरी आपल्यापेक्षा मोठे होत असतील तर चिडचिडपणा येतो. अशी अनेक कारण आहेत माणूस कोपिष्ट होण्याकरता. विचारलं त्यांना, काय घरातले ऐकत नाही का? ऑफिस मधली स्टाफ तुमची ऐकत नाही का? नाही नाही म्हणाले. अहो मी जाण्यापूर्वीच माणसं सगळी काम माझ्या मनातले ओळखून करणारी माणसं आहे, माझी ऐकत नाही असं काय नाही. मग हे राग येतोच का? मलाही तोच प्रश्न पडलाय म्हणाले. हे काय येतो? मग डॉक्टरांची समस्याच काय नाहीये. मग डॉक्टर एक काम करता का? गाव कुठलं तुमचं? माझे खेडेगाव आहे स्वामीजी. मग गावाकडे काय आहे का? नाही, परवाच मी 25 एकर जमीन घेतली, तिथे बाग आहे, ती केली, छान केलेली, एकदम खेडवळ गाव. मग गावी कधी जातं? जायला वेळच मिळत नाही म्हणाले. मग आता आलोय म्हणजे काहीतरी सल्ला देऊन जायला पाहिजे फुकटची. त्यांना सांगितलं, डॉक्टर एक काम करून बघा, तुम्ही एक 8 दिवस गावी जावा आणि गावात तुम्हाला जे करावंसं वाटते ते करा. आजपर्यंत जी केलेले नाही आणि मनात करायची इच्छा शिल्लक राहिलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते कार्य तिथे जाऊन करा. पण काय का होईना 8 दिवस या दवाखान्यापासून, या शहरापासून एक 8 दिवस खेड्यात जावा आणि तुम्ही विचार करा की काय करावं असं वाटत होतं तुम्हाला आणि ते आजपर्यंत झालेले नाहीये आणि ते करायचे प्रयत्न करा. आणि 8 दिवसांनी आम्ही येतो म्हटलं, तिथे तुमच्या फार्म हाऊसवर तुमच्या गावी येतो आम्ही. डॉक्टर गेले आणि 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, मला काय 8 दिवसात जायला जमलं नाही. त्यांच्या घरातनं फोन आला, तुम्ही येतो म्हटला होता 8 दिवसांनी, डॉक्टरकडे जायचं आहे. डॉक्टरांचा काय फोनच आला नाही. 2 आठवड्यांनी आम्ही गेलो. मला एक भीती वाटत होती, डॉक्टर गेल्याबरोबर कुठे आमच्यावर चिडतो काय की 8 दिवसांनी येतो म्हटलं होतं आणि 15 दिवसांनी आलात तुम्ही, साधू लोकांनी असं खोटं बोलायचं असते का? असं तसं म्हटलं तर काय करायचं? गेलो, पण तसं काय नव्हतं. डॉक्टर ओळखण्यासारखंच नव्हता. 15 दिवस दाढीच केला नव्हता, खाली एक लुंगी लावलेला होता, वर एक सदरा, आणि गाडीचे दार उघडून या 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 स्वामीजी म्हणाला. गेलो. म्हटलं डॉक्टर काय प्रश्न काढतो काय की काय गेल्या आठवड्यात का आलं नाही म्हणून. मला तीच भीती होती. डॉक्टरने नावच काढले नाही. डॉक्टरने विचारलं, कसं काय डॉक्टर, कसे काय चालले, कसे काय चालले काय? या म्हणाला, इथे बसू नका, आता जरासा दाखवतो तुम्हाला म्हणा. काय केलं होतं, एक 2-4 ओपे तयार केला होता. मिरचीची बी आणलं होतं बाजारात जाऊन, बी आणून बी टाकला होता. ते उगवून एवढी एवढी आली होती आणि त्यांना दुसरी आळी तयार करून त्याच्यात लावलेलं होता. एक ओळ लावलेला होता, दुसरा लावत होता. तेवढ्यात आम्ही गेलो. बघा स्वामीजी, मी माझ्या हातून हे बी आणून टाकलेले आणि मिरचीची झाडं लावायला चालू, याची फळं येणार पुढच्या महिन्यात. आमच्या कुटुंबाला मिरचीच घ्यावं लागणार नाही बघा म्हणाला, एवढी पैसे वाचणार. मी म्हटलं डॉक्टरच्या घरात करोडोनी पैसे आणि मिरचीचे पैसे किती वाचवणार डॉक्टर? बरोबर. पण डॉक्टरांची एक सुप्त इच्छा त्यांच्या मनात होती की या गोष्टी करायची. हे बघा, एवढं मिरची लावली, मी उद्या बाजारात जाणार आहे, वांगी आणि टोमॅटो आणणार आहे, कोबी आणणार आहे, हे सगळे लावणार म्हणाले इथे. आणि एवढंच नाही, तुम्ही पण या म्हणाला, जरासं 4 वळी लावूया तुमच्या हस्ते. झालं, डॉक्टर मलाही कामाला लावलं. लावली आम्ही मिरची, वांगी सर्व लावली. लावल्यानंतर स्वामी चला म्हटलं, आता जरासं पाणी लावतो त्याला शेताला आणि बसूया म्हणाला. पाणी लावले आणि येऊन बसलो. डॉक्टर कशी काय जा, 15 दिवस गेले तुमची? विचारलं. स्वामीजी, जी समस्या माझी होती, गेले अनेक वर्ष मला शोधून सापडत नव्हता, पण माझी समस्या मला सापडली म्हणून त्याचं उत्तरही मी शोधून काढले. काय झालं, काय केलं तुम्ही? मला असं काहीतरी करायचं होतं, हेच मला कळत नव्हतं, पण हे केल्यानंतर मला कळायला लागलं की यातनं मला आनंद मिळतो. म्हणजे ही माझी मनातली एक इच्छा सुप्त तसेच राहिलेले होते, कारण हे केल्याने मला आता आनंद मिळते. या अर्थी, ज्या अर्थी मिळते त्या अर्थी ही एक माझ्या मनात अतृप्त आकांक्षा शिल्लक होती. असं एवढंच नाही, एके दिवशी संध्याकाळी सायकल घेऊन गावात गेलो. मी सायकल चालवायचं सोडून आता 20 वर्ष झालेले म्हणाले. इथे काय बाजारात जायचं तर गाड्या जात नाहीत मोठी, बाजार म्हणजे खेड्या गावातले बाजार, तिथे जायला लहान लहान बोळ आणि त्या बोळातनं गाडी जात नाही म्हणून मी जुनं सायकल घेतलं आमचा वॉचमनचा, सायकलवरनं गेलो म्हणाले. केवढं मस्त वाटते आता सायकल चालवून, मला 20-25 वर्ष झालेले सायकलवरून गावात गेलो.
म्हणाली असं बाजारात गेलो, एका घरासमोर एक 50 वर माणसं जमलेली होती. सायकल बाजूला लावली, का माणसं जमलेत आणि रडत होते काही माणसं. जाऊन विचारलं काय झालं म्हणून. पोरगा मेलाय, प्राण गेलाय मुलाचा. एका लहान मुलगा होता, एक 8-10 वर्षांचा, प्राण गेलाय म्हणा. आणि मी डॉक्टर असल्या कारणाने तुम्ही बाजूला व्हा, मी बघतो म्हटलं. बरीच लोकांना माहित होतं मी डॉक्टर आहे. डॉक्टर तपासतात, बाजूला व्हा म्हणाले. मी गेलो, बघितलं तर त्या मुलाला फक्त डिहायड्रेशन मुळे, पोटात काय नसल्या कारणाने, पाणी नसल्या कारणाने मूर्छा येऊन पडलेला होता, मेलेला नव्हता. मी लोकांना सांगितलं थोडं गुळ आणि पाणी घेऊन या. आणि लोकांनी गुळ आणि पाणी आणून दिली. पोराला पाजले, जरा तळपाय वगैरे चोळले, हात पाय जरासा चोळले, अंग जरासा मर्दन केले आणि मुलगा हळूच उठून बसला. गाववाले म्हटले देवदूतच आला गावात. साक्षात देवच डॉक्टर. तुम्ही मेलेल्या मुलाला जिवंत केले डॉक्टरने, मेलेल्या मुलाला जिवंत केले डॉक्टरने. गावभर दौंडी पिटली. माणसांची भूक वाढली म्हटलं माझ्याकडे येण्याची. आणि साक्षात देवच समजायला लागले मला माणसं. कोणाच्याही घरात काय किरकोळ जरी आजार असला तरी मला बोलवायला लागले. आणि मी बाजारात जाऊन खिशातले पैसे खर्च करून गोळ्या घेऊन आलो, सगळी गोळ्या इंजेक्शन. शेवटी मी डॉक्टरच. गोळ्या इंजेक्शन घेऊन आलो आणि लोकांना उपचार करायला सुरुवात केली. बघा 15 दिवसाची कथा केवढी मोठी. इंजेक्शन करायला लागले माणसं. काय हो डॉक्टर तुमची हातगुण. हातगुण म्हणजे ज्या हाताने काम केले तर त्याला गुण येते, त्याला हातगुण म्हणतात, होय ना. डॉक्टरांचे हातगुण भारी म्हणाले, हातगुणच चांगले डॉक्टरांचे. म्हणून माणसांची ये जाय वाढली आणि प्रत्येक जण येतो, कोण पाया पडतोय, कोण नमस्कार करतोय. मला हे सर्वही अनपेक्षित होते. मी लोकांना भरपूर समजावून सांगितले मी डॉक्टर आहे, मी देव नाहीये. नाही 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 नाही, आमच्या गावच्या सगळ्या यजमान लोकांनी, वडीलधार मंडळींनी मेलाय म्हणून डिक्लेअर केले होते त्याला, तुम्ही जिवंत केलं नाही. त्याला कळलं ना. त्यांना कसं कळणार नाही. आजपर्यंत त्यांनी सगळे मेलेल्यांची डिक्लेअर केले, डिक्लरेशन त्यांनीच केलेले. जेवढ्या आजपर्यंत गावात गेलेले त्यांची डिक्लरेशन हीच मंडळी करतात. आणि तुम्ही त्यांना जिवंत केलं, त्यामुळे आमच्या गावचे तुम्ही देवच आहात. आता देव समजून डॉक्टरांबरोबर सगळे प्रेम करायला लागले लोक. डॉक्टर म्हटले आता गावची सेवा करूया. आजपर्यंत मिळवले खूप झाले, आता ते कुत्र खाईना. आता पोरगा येईल बघेल, पण मी काय पूर्ण सोडणार नाही. कधीतरी 8 दिवसात 15 दिवसात जाईन, 2-3 दिवस दवाखाना बघेन, असिस्टंट डॉक्टर ठेवून ते दवाखाना चालवेन. पण मला त्या शहरातल्या लोकांच्या चेहऱ्यावर, आजपर्यंत या खेड्यातल्या लोकांच्या चेहऱ्यावर जे आनंद आणि हास्य आणि प्रेम दिसलं, फुललेले बघितले की आनंद वाटते. मी माझ्या स्वतःचे पैसे खर्च करून गोळी घेऊन आलो आणि लोकांना मी गोळ्या दिले, इंजेक्शन दिले. बरं वाटले. बरं वाटल्यानंतर पैसे नको म्हटले तरी लोक ऐकत नाही, जबरदस्तीने पैसे माझ्या हातात टेकवतात. मी जेव्हा MS होऊन इथे आलो, मोठा दवाखाना गाठली, तेव्हापासून पैशाची तोंड बघितलेली नव्हतं. सगळे तोंड क्लार्कच बघतोय, पैशाची तोंड अकाउंटंटच बघतोय, तोच गोळा करतोय, नेऊन बँकेत टाकतोय. मी नुसतं चेकच बघतोय, पैसे कधी बघतोय म्हणून. पण खरोखर पेशंटने दिलेले 2-2 रुपये सुद्धा मला इतकं गोड वाटतात ना, आता काय सांगावं. नुसतं पैसे नाही हो, त्या पैशाबरोबर प्रेम देतात लोक. हे मला खूप आनंद वाटायला लागले आता. आणि या जनतेची सेवा करत राहावं असं मला वाटायला लागले आता. मी आता रिटायर झालो की बघा, तो पोरगा आला की एकदा गळ्यात घातले दवाखाना त्याला, मी बायकोला घेऊन येणार आणि इथेच हे बागायती करणार, मिरची पिकवणार, टोमॅटो पिकवणार. बघा आता 15 दिवसात मिरची येणार, आजच लावलाय, 15 दिवसात मिरची येणार म्हणतोय. डॉक्टरला इतकं सोपं वाटायला लागले. मिरची आता लावल्यावर 15 दिवसात मिरची येतात, कधी येणारच म्हटलं. आमची 15 दिवसात मिरची लागणार. बघा का तो प्रेम आहे ना, तो स्वतः केलेला एक अनुभव आणि आनंद आहे ना, त्या माणसाला इतका आनंद देते. नाही म्हटलं मी एकावरही चिडलो नाही म्हणाला आतापर्यंत. पाहिजे तर स्वामीजी एक काम करा, माझ्या बायकोला 8 दिवशी ते ठेवून जावा आणि 8 दिवसांनी फोन करून विचारा एकदा तरी मी चिडतोय का. नाही म्हटलं गेलंच. आता मी बदललो म्हणाल, खूपच बदललो. आता काय नाही. मी आयुष्यात जे केलेले नव्हतं, पण जी करायची माझ्या मनात सुप्त इच्छा होती, पण ती इच्छाच मला कळत नव्हती. आज मला कळलं ते, म्हणून मला आनंद झाला. प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही सुप्त इच्छा असते, ही कळावं. ते कळलं तर आनंद आपोआप येते. ज्ञान व्हावं ही सुप्त इच्छा असते, आत्मसाक्षात्कार व्हावं ही सुप्त इच्छा असते. ते जर कळलं आत्म्याचं स्वरूप, त्या माणसाला आनंद वाटायला लागतो, आपोआप आनंद वाटायला. पण याकरता टप्पे. त्या माणसाच्या जीवनातलं, तो म्हणाला मला डॉक्टर व्हायची इच्छा नव्हती, मी मास्तर व्हायचं म्हणत होतो स्वामीजी, मला मास्तर व्हायचं होतं, पण मी ऍक्सिडेंटली म्हणजे आकस्मिक दृष्ट्या अपघाताने डॉक्टर झालो. बघा का,
मी मास्टर व्हायचं म्हणत होतो, पण 10वीत बोर्डात आल्यामुळे 11वीला सायन्सला ऍडमिशन मिळाले आणि 12वीत सुद्धा बोर्डात आल्यामुळे बरीच लोक म्हटले आधी मेडिकलला ट्राय कर, नंतर इंजिनिअरिंगला कर, कुठेच नाही मिळाले तर कॉमर्सला कर असं म्हटले. मला BSc ला कर म्हणाले. मग मला मिळालेच ते. मिळाले म्हणून मी डॉक्टर झालो. मला कुठे इच्छा होती म्हणाले. पण मला आता इच्छा या चिंतेत राहायचं आणि जनतेची सुखदुःख माझ्या सुखदुःख करून घ्यावं आणि माझ्या सुखदुःखाला जसं प्रतिस्पंदित करतात तसं त्यांच्या सुखदुःखाला मी प्रतिस्पंदित व्हावं अशी मला वाटते. माझ्या जीवनातले अनेक टप्पे मी ओलांडत आलो. 10वी पास होणं ही एक टप्पा होता, 12वी पास होण्याची एक टप्पा होती, मेडिकल करायची एक टप्पा होती, मेडिकल झाल्यानंतर MS करायची एक टप्पा माझ्या जीवनातला. MS झाला. MS झाल्यानंतर एक छोटासा दवाखाना घालावा असं मला वाटत होतं. घातलं, घालता घालता मोठं झाला दवाखाना. मग या मेडिकल काउन्सिलचा मेंबर व्हावं, या ट्रस्टचं डायरेक्टर व्हावं, त्या ट्रस्टचं चेअरमन व्हावं असं वाटत होतं. सगळे बघून झालं तरी मी समाधानी नव्हतो. का? माझ्या मनातलंच मला कळलेलं नव्हतं आणि ज्या क्षणाला कळलं माझ्या मनातलं तणावच आपोआप निवळलं. माणसाला स्वतःच्या मनातलं स्वतःच जेव्हा कळते त्यावेळी त्याला तणाव आपोआप निवळतो. आमच्याही मनात ताण तणाव असतो. त्या ताण तणावाचं कारण कुठेही नसते, बाहेर आमच्यातच असतो. तो जर आपण शोधून काढला आम्हाला आमची तणाव आम्हीच निवडून घेऊ शकतो, आपोआप निवळते. त्याकरता तत्वज्ञानात तत्वशास्त्रात हा प्रयोग केले गेलेले आहे की माणसाला स्वतःचा ओळख व्हावा की नेमकं मी कोण आणि हा मन काय आहे, बुद्धी काय आहे आणि व्यवहार काय आहे आणि मनबुद्धी आणि सर्व व्यवहार कोणाच्या प्रेरणेने चालतात आणि तो चालवणारा माझ्यातला जो काय आहे तो बाहेर कुठल्या रूपाने उपस्थित आहे हे जर त्याला समजलं तत्वज्ञान, तो माणूस आनंदी होतो. तेव्हा त्याला स्वतःची दुःख इतरांची सुखदुःख सारखे वाटतं. अशा पद्धतीची तत्वज्ञानाची संस्कार करणारा जो माणूस असतो, जी व्यक्ती असते तिला सद्गुरू असं म्हणतात, ज्ञानी महात्मा असे म्हणतात. म्हणून त्या संस्कार निर्माण करणारे सद्गुरूंची आवश्यकता जीवनात अत्यंतिक असते, अत्यंतिक असते. काही नाही झाले तरी चालेल, जीवनात एक गुरु पाहिजे, पुढे एक ध्येय पाहिजे आणि मागे एक गुरु पाहिजे ध्येय दाखवणार. आणि गुरु निश्चल ज्ञानी असावा, निश्चल ज्ञानी असायला पाहिजे. गुरु म्हणजे मुक्ती हातात आणून देणारा नव्हे, मुक्तीचा वाट दाखवणारा गुरु असतो, मुक्तीचा संस्कार करणारा गुरु असतो. मुक्तीपर्यंत आपल्यालाच जायचं असतो, समाधानापर्यंत आपल्यालाच जायचं असतो. मुंबईला येतो आपण, मुंबईला येताना वाटेत पनवेल जवळ साइन बोर्ड आहे, एक रस्ता सांगतो इकडे गोव्याला जाण्याची रस्ता म्हणून, कोकणात जाण्याची रस्ता. एक रस्ता मुंबईला जातो, एक ठाण्याला जातो आणि एक रस्ता पुण्याकडे जातो. साइन बोर्ड असतो. साइन बोर्ड कधी हलत नसतो आणि साइन बोर्ड कधी चालत नसतो. साइन बोर्ड जर चालायला लागला माणसं चुकतील. साइन बोर्ड जाग्यावर आहे, तो घट्ट आहे, स्थिर आहे म्हणून सगळ्यांचा व्यवस्थित व्यवहार चालतो. साइन बोर्डला वाटलं म्हणे एकदा काय माझ्या दिशेवर माझ्या याच्यावर सर्वजण चालतात आणि मी जरासं फिरून चालून बघूया म्हणून साइन बोर्ड जरा वळले म्हणे या बाजूला. काय झालं असणार? मुंबईला जाणारे पुण्याला, पुण्याला जाणारे सगळे मुंबईला. म्हणून साइन बोर्ड स्थिर असावं लागतो, फिक्स असावं लागतो. तद्वतच गुरु ब्रह्मनिष्ठ असतो, स्थितप्रज्ञ असतो, त्यालाच गुरु म्हणतात. आणि स्थितप्रज्ञ असतो, ब्रह्मनिष्ठ असतो, तो वाट दाखवतो. फक्त वाटेपर्यंत येणार नाही. या रस्त्याने जा, बरीच लोक सांगतात या रस्त्याने जा, असं बोट करून दाखवले की त्या रस्त्याने जायचं, बोटाकडे बघत बसायचं नसतं. चंद्रशाखा न्याय म्हणतात आमच्या शास्त्रात. ते झाडाची फांदी आहे ना, त्या फांदीवरनं असं वर बघ चंद्र दिसतो. बरीच लोक चंद्र बघत नाही, फांदीच बघत बसतात. फळं किती आहेत, झाडं किती, त्याला फुलं किती आहेत, पानं किती आहेत. गुरु अंगुली निर्देश करतो, तत्वमसी या शरीराच्या मागे जा, तिथे आत्मा दिसेल. बऱ्याच लोकांचे लक्ष सगळी शरीरापर्यंतच जाते, स्थूल वस्तूपर्यंत जाते, स्थूल वस्तूच्या पाठीमागच्या सूक्ष्म परमात्म्यापर्यंत जात. गुरु तिथपर्यंत नेणारा नव्हे, मार्गदर्शन करणार आहे. हे सोड, या दिशेने जा, तुझा प्रवास या दिशेने होऊ द्या, तू प्राप्त करशील. म्हणून स्थितप्रज्ञ गुरु म्हणतात, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरु म्हणतात. आणि अशा
श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंचा सहवास आपण भाग्यविशेषाने, मी म्हणतो की आपण भाग्यवान की अशा श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंचे उपदेश आम्हाला मिळाला, त्यांचा सहवास आम्हाला मिळाला. मध्यरात्रीत उठलं तरी सुद्धा हेच उपदेश करणार. स्थितप्रज्ञ आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आपल्याला उपदेश केले आणि या मार्गाला लावले. संस्काराची रोपण केले आमच्या हृदयात. ही आरती करा, हे भजन करा, हे ध्यान करा आणि हे सत्संग करा. एवढ्या ह्याच्यातूनच आपलं मन संस्कारित होईल. आणि त्याच्यावर उपदेश केले तत्वमसीचा. तू म्हण आता सह अहम म्हण, मी तो आहे असं म्हण. तो आहे म्हणून तसं राहायला शिक, निर्विकार भावनेने राहायला शिक. असा उपदेश करणारे गुरु विरळ असतात. गुरवः बहवः संति शिष्य वित्तापहार, गुरवः विरलः संति शिष्य वृत्तापहार. चांचल्ययुत चित्त अपहरण करून तिथे स्थिर ज्ञान प्रस्थापित करणारे, प्रतिष्ठापित करणारे गुरु विरळच असतात. अर्थापहरण करणारे गुरु खूप असू शकते. म्हणून अशा एका महागुरूंचे सहवास हा सर्व मंडळींना लाभला. म्हणून आपण भाग्यवान की त्यांची ते आशीर्वाद, त्यांचे उपदेश आणि त्या उपदेशाचा अनुभव आपण सर्वजण घेतो. म्हणून 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यानी कधी कंटाळा येत नाही आपल्याला या सत्संगाचा. का? त्या उपदेशाचा परिणाम आहे. आम्हाला भजनाचा कधी कंटाळा येत नाही. महाराज म्हणत होते, ज्याला भजन येत नाही त्याला मी शिष्य म्हणणार नाही म्हणत. जो प्रातःकाळ आणि सायंकाळी झोपताना, उठताना आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळते त्या त्यावेळी नामस्मरण करा असं म्हणत होते. आणि जिथे जिथे सत्संग असतील तिथे उपस्थित राहा. बाकी सर्व कार्य आपोआप होते. एवढं निष्ठेने जर केलं तर त्या निष्ठेला फळ आनंदाची आपोआप मिळतात. आणि खरोखरच आनंद मिळतो म्हणून तरी आपण येतो. आमच्या जीवनात असा आमूलाग्र बदल बऱ्याच लोकांच्या जीवनात झालेले. रोज चालत राहणाऱ्या माणसाला किती चाललो हे कळत नाही सहसा, पण दुसऱ्या माणसांच्या लक्षात येते की हा माणूस कुठे होता आणि आता कुठे. आम्ही कुठे होतो, कुठे आलो आमच्या लक्षात नाही येणार, पण दुसऱ्यांच्या लक्षात जरूर येईल. निश्चितच आपण खूप मोठा प्रवास करत करत इथपर्यंत. आणि या आनंदमय परमार्थात तल्लीन आहोत. अशीच ही आनंदमयी वृत्ती आपली टिकून ठेवण्याची बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंत आम्हा सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर.